जो की अयोध्या राम मंदिर हे श्रद्धेचा विषय आहे आणि हा श्रद्धेचा विषय पूर्ण भारताची श्रद्धा त्या राम मंदिराला लागून आहे. जर त्या घटनास्थळी जर चोरी झाली असेल तर ज्यांनी चोरी केली व जे जे लोक यामध्ये सामील आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि जर कुणी विनाकारण अयोध्येच्या राम मंदिराला बदनाम करायसाठी सत्तेच्या लालचीसाठी जर ही गोष्ट घडून आणत असेल तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. माझी एवढी मागणी आहे सरकारला की सरकारने याच्यावरती यूपी सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे व दोषींना शिक्षा झाली पाहिजे. सर तुम्ही कुठले आहे? मी छत्रपती संभाजीनगर वरनं क्रांती चौकातनं आज बोलत आहे. आरोपी वगैरे पकडले नाही गेले काय यूपी सरकारने सांगितलं आहे की SIT लागू केलेली आहे व 15 दिवसात योगी आदित्यनाथजींनी पण सांगितलं आहे की जे चोर असतील किंवा काही असेल तर ते लवकरात लवकर कळवतील. जे काही घटना झालेली आहे किंवा नाही झालेली आहे, जे बदनाम करताय त्यांना पण कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा श्रद्धेचा विषय आणि हिंदू धर्माचा विषय. हा हिंदू धर्माला कुठेतरी एक बोट लावण्याचं काम जर कोणी करत असेल. नाव महेश प्रकाश जाधव, मी गजवक्र प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आणि धर्मावर झालेला हा घात आहे. ज्यांनी चोरी केली असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. चोरी झाली नसेल आणि विनाकारण जर बदनामी करत असेल तर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. जे विनाकारण अयोध्येच्या राम मंदिराला बदनाम करत आहेत. झालेली घटना ही अतिशय चुकीची आहे. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये जी चोरीची घटना झालेली याचा आम्ही निषेध करतो. या निषेधासाठी आम्ही आज सर्व राम भक्त इथे जमलेलो आहोत. आम्ही कोणत्या पक्षाला विरोध करत नाही आहोत. तर आम्ही ज्यांनी चोरी केली आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. जर चोरी झाली नसेल आणि जर धर्माला कोणी बदनाम करत असेल, अयोध्येच्या राम मंदिराला कोणी विनाकारण बदनामीच्या घेऱ्यात अडकवत असेल तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. एवढीच आमची मागणी की जर जे चुकीचं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे.